उर्मिलेचा प्रासादातला वावर वाढल्यानं सेवक वर्गाला जबाबदारीची जाणीव झाली. रोज सकाळी मंदिरात जाण्याचा परिपाठ तिने सुमित्रामांबरोबर ठेवला होता. सुमित्रामा शिवभक्त होत्या. मंदिरात जाण्याच्या निमित्तानं दोघे निघायच्या, त्यांचा संवाद व्हायचा. अन्यथा उर्मिला काही रोज मंदिरात जाणारी नव्हती. तिचं म्हणणं असायचं, परमेश्वर सर्वत्र असतो, मग वेगळं मंदिरात जायची आवश्यकता नसावी. या परिस्थितीत ती विरंगुळा म्हणून मंदिराच्या पायऱ्या चढू लागली. आता हळूहळू तिची लक्ष्मणाशिवायची एक दिनचर्या ठरून गेली होती. लग्नानंतर देखील त्यांचा दिवस कधी एकत्र जायचा नाही, कारण राजसभेतली कामं, राज्याबाहेरची कामं, काही जिंकलेल्या भूभागांची व्यवस्था लावणं, कधी आलेल्या विशेष अतिथींचं स्वागत करणं, 8-15 दिवसांच्या छोट्या मोठ्या चढाया करण्यासाठी मोहिमा, अशी अनेक कामं लक्ष्मणाला असायची. रात्र मात्र त्या दोघांची असायची. खूप थकून आला की त्याला फक्त तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडून राहावंसं वाटायचं. उर्मिला तिच्या मौशर हातांनी त्याचं कपाळ चेपून द्यायचं. तिला वाटायचं, पुरुष किती पटकन बायकोचं मूल होतो, तिच्या आश्रयाला येतो, तेव्हा त्याचं ते अधिकारी असणं बाजूला पडतं. त्याचं आक्रमण लवलेशालाही उरत नाही. तेव्हा त्याला हवी असते वात्सल्याची ऊब, प्रेमाचा स्पर्श आणि मातेसारखं निखळ निरपेक्ष प्रेम. उर्मिला अशा मूल झालेल्या लक्ष्मणाला जोजवायची. अशावेळी पुरुषाला त्याच्या पुरुषार्थाची आठवणही करून द्यायची नसते. माता न झालेली स्त्री देखील किती सहज माता होऊ शकते, उर्मिलेच्या मनात आलं. आणि मी वेळी जनक तातांना लक्ष्मणात शोधते. मन घाबरं झालं की मला तो माझा पिता व्हायला हवा असतो. ते पित्याचं छत्र पतीनं डोक्यावर धरायला हवं असतं. उर्मिलेची ही इच्छा अजून तरी पूर्ण झालेली नव्हती. इतक्या कोमल भावना या धनुर्धारी लक्ष्मणात आहेत तरी का, तिला प्रश्न पडायचा. विवाहाआधी उर्मिलेची एक अट होती. एकदा मिथिलेत असताना तिने तातांना म्हटलं होतं, तात, मला आपल्यासारखा पती हवा. भोजन करणारे जनक राजा हातात रोहू माशाचा तुकडा घेऊन तसेच थबकले. माझ्यासारखा म्हणजे? एवढी लांब पांढरी दाढी असलेला? काय होतात, पांढरी दाढी असलेला नाही. आपल्यासारखा बुद्धिमान, विद्वान, प्रेमळ, पराक्रमी आणि कन्येची काळजी घेणारा. उर्मिला अतीव प्रेमानं म्हणाली, चला, म्हणजे पिताजी आपली काळजी घेतात असं तरी आमच्या पुत्रींना वाटतंय. हे हो काय तात, सगळे हसण्याच्या कल्लोळात बुडाले. पण हे खरंच आहे की स्त्रिया पित्याचं आदर्श रूप पतीत शोधतात आणि पुरुष आईचं मातृत्व पत्नीत शोधतो. हा जगाचाच नियम असावा. रात्री लक्ष्मणाची उर्मिल अशी हाक ऐकायला तिचे कान आसुसलेले असायचे. पूर्वी दिवस काम आणि दासींचा गराडा यात भुरकन उडून जाई, आता मात्र लक्ष्मणाशिवाय हा दिवस रेंगाळत असे. या विरही दिवसांच्या सावल्या अशा लांबू नयेत म्हणून तिने स्वतःला चित्रकलेत गुंतवून घेतलं. उद्यान सेवकांबरोबर बागेची देखभाल, वेद उपनिषद यांचं वाचन, यात ती स्वतःला गुंतवून घेत होती. जीवन किती अनिश्चित आहे. 4 राजकन्या आणि 4 राजपुत्र यांचा विवाह, 2 राजघराणी, मिथिला आणि अयोध्या यांचा संगम, सगळं कसं चित्रासारखं जुळून आलेलं होतं. मात्र हे असं काही अघटित घडेल, रामाला वनवासाला जावं लागेल, ही कधीही कोणीही मनातही न आणलेली घटना घडली. ती सुद्धा घरातल्या व्यक्तीनं घडवून आणलेली. त्यात भरडल्या गेलेल्या राजस्त्रिया, सीता, कौशल्या, सुमित्रा, मांडवी आणि उर्मिला. सगळ्यांचीच एक प्रकारे उपेक्षा झाली. वनवासात जाण्याचा निर्णय सीतेनं स्वतः घेतलेला असला तरी तो निभावणं एक दिव्य होतं. कुणी डोळा वर करून बघणार नाही अशा अजिंक्य अयोध्येनं राजा दशरथ, राम, लक्ष्मण असे पराक्रमी योद्धे मोठ्या काळासाठी गमावले होते. फक्त सुख आणि आनंदाची झाडं उगवणाऱ्या अयोध्येत दुःखाचे तण उगवलेले होते. आज आणि उद्यामध्ये प्रचंड अंतर असणं
आणि त्या अंतर पार करण्यासाठी धडपड करणं, याचंच तर नाव जीवन आहे. जे आखता येत नाही, ज्याच्यासाठी कुठलंही गणित लागू पडत नाही, जे मनासारखं जगता येईलच याची खात्री नाही, तेच तर जीवन. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, अनेक आयुष्य उलटपालट झाली. उर्मिला शांतपणे विचार करायला लागली होती. माझ्यात काय काय बदल झाले? ऋतू पालट व्हावा तसे काही बदल निश्चित झाले होते. बडबडी शीघ्रकोपी उर्मिला आता समंजस विवेकी होत चालली होती. आयुष्यानं दिलेल्या या धड्यानं तिला बरंच काही शिकवलं होतं. कधीकधी तिला वाटायचं घडतंय ते बऱ्यासाठी. आयुष्य हे असेच विविध पैलू दाखवणार, त्याचे खरे रंग तरी कधी कळणार? चित्र काढताना नाही का, कलाकाराच्या मनात एक रंगसंगती ठरते, कागदावर उतरताना मात्र ती काहीतरी वेगळंच रूप घेऊन येते. कारण त्या रंगात चित्रकाराची अनुभूती मिसळलेली असते. कधीतरी दोन रंगांची सरमिसळ होऊन नवा रंग तयार होतो. ते नवे रंग आनंद देतात. कधी फिकट रंगावर नवे रंग चढवता येतात. मुळातल्या गडद रंगावर मात्र चढवू म्हटलं तरी दुसरे रंग चढत नाहीत. पाण्यानं पुसून त्यांना काढून टाकावं म्हटलं तर बाकीचं चित्र खराब होणार. त्यापेक्षा त्या रंगांना आपलंसं करणं जास्त संयुक्तिक ठरतं. आता देखील चित्र रंगवताना तिच्या मनात विचार आला, गडद पण न बदलणारे रंग, सुंदर पण सलणारे रंग, सुंदर सळणारे, सुंदर सुंदर कैकई कैकई मा. मी इतक्या दिवसात कैकईमांची चौकशीसुद्धा केली नाही. चित्रकूट पर्वतावर कैकईमांनी सर्वांसमक्ष सगळ्यांची क्षमा मागितली होती. त्यांना खरोखरच पश्चात्ताप झालाय असं वाटत होतं. त्यांनी मागितलेला वर मागे घेते म्हणत होत्या, पण रामजेठजींनी त्यांचं काही ऐकलं नाही. चित्रकूटाहून परत आल्यावर भरतजेठजी तर नंदीग्रामात गेले. मांडवी अजून म्हणावी तशी अयोध्येच्या घरात स्थिरावलेली नव्हती. तोपर्यंत सगळी घडी विस्कटली होती. आता तर भरत दुरावल्यानं आणि राणीपदही गेल्यानं ती नाराज होती. कीर्ती शत्रुघ्नचं हवं नको पाहणं, वाड्यातली कामं यात गुंतलेली असायची. पण मी कैकईमांकडे कसं दुर्लक्ष केलं? दुःखाची सुद्धा हवी हवीशी भूल पडते का माणसाला? इतकी भूल की पायाखालचा रस्ता दिसेनासा व्हावा? इतकी भूल की माणूस रस्ताच विसरून जावा? झाली असेल त्यांची चूक, नव्हे झालीच आहे, पण त्यांनी क्षमा मागितली आहे. क्षमा केली आहे असं त्यांना कोणीच म्हटलं नाही. त्यांची काय बाजू आहे हे तरी मांडण्याची संधी त्यांना कोणी दिली का? उर्मिलेला तीव्रतेनं कैकईमांची आठवण आली. तीनही सासूमांपैकी कैकईमांशी ती सर्वात कमी वेळा बोलली असेल. थोरल्या कौशल्यामांचा धाक सगळ्यांना असायचा, तरी त्यांच्याविषयी आदर वाटायचा. त्यांचा शांत पण करारी स्वभाव त्यांच्यापासून चांगलं शिकण्याची प्रेरणाच द्यायचा. पट्टराणी म्हणून त्यांचं स्थान त्यांच्या जवळ जाण्यात अडसर ठरायचं नाही. त्यांच्या डोळ्यात एक स्नेह कायम वस्तीला असायचा. सीता त्यांच्या रामाची पत्नी म्हणून तिच्यावर जास्त प्रेम असलं तरी तसं इतर सुनांना त्या दाखवायच्या नाहीत. कौशल्यामा प्रासादात उंचावर दिवसरात्र तेवणाऱ्या पथदर्शक दीपासारख्या होत्या. त्याचा प्रकाश वाट दाखवतो. त्याच्या जवळ गेलं तरच ऊब मिळते. सुमित्रामा तर दया आणि ममतेचा सागर होत्या. त्यांच्यापाशी लहान मोठं कुणीही मन मोकळं करावं. त्यांचा प्रेमळ हात सुनांच्या पाठीवर नेहमी फिरायचा. खरं म्हणजे अयोध्येच्या या गोतावळ्यात सुना लवकर रमण्याचं कारण सुमित्रामाच होत्या. राजवाड्यातल्या रीतीभाती समजावून देण्यापासून सुनांना त्यांच्या माहेरच्या चवीचं खाऊ घालण्यापर्यंत सुमित्रामा झटायच्या. नाजूक रूप जितकं हळूवार जपावं, त्याच्या मुळाशी खतपाणी घालावं, तितकं ते जोमानं वाढतं, त्याची मुळं घट्ट होतात असं म्हणायच्या त्या. सुमित्रामा मिथिलेच्या कन्यांची नाळ प्रयत्नपूर्वक अयोध्येशी जोडू पाहत होत्या. सुमित्रामा माझघरातल्या पणतीसारख्या होत्या. तिचा प्रकाशही मिळतो,
ऊबही मिळते आणि पाहणाऱ्याचे डोळेही शांतावतात. त्या पणतीला स्वतःचा अहंकार नसतो. कैकेयी सासूमांच्या व्यक्तिमत्वात आक्रमकता आणि अधिकार यांचं मिश्रण होतं. त्यांच्या सौंदर्यानं डोळे निवायचे नाहीत, दिपून जायचे. प्रासादातल्या पाकशाळेत आणि अंतःपुरात त्यांचा विशेष अधिकार होता. बोलायला गोड असल्या तरी त्यांच्याशी बोलताना थोडं अंतर जाणवायचं एवढं नक्की. त्यांचे निळसर घारे डोळे समोरच्याला आरपार पाहतायत असं वाटायचं. कैकेयी माँ आकाशातल्या विजेसारख्या होत्या. ती लखलखली की तेज फेकणाऱ्या विजेच्या जवळ कोणी प्रकाशासाठी किंवा उभेसाठी जात नाही. आपल्या 3 सासूबाईंची स्वभाव वैशिष्ट्य उर्मिलेला पुन्हा जाणवली. परंतु माणसाच्या अंतर्मनात डोकावल्याशिवाय कुठलेही निष्कर्ष काढू नयेत असं जनकतात नेहमी सांगायचे ते तिला आठवलं. या वनवास अध्यायानंतर तिने फक्त कैकेयी माँचा रागरागच केला होता. तिच्या लक्ष्मणाला वनवासात पाठवणारी दुष्ट स्त्री म्हणून त्यांच्या नावानं बोटं मोडली होती. पण सगळेच एक गोष्ट विसरले होते, ती म्हणजे कैकेयी माँ एवढं सगळं घडूनही इथेच राहिल्या होत्या. त्या त्यांच्या माहेरी निघून जाऊ शकत होत्या. त्यांचं माहेर अयोध्ये एवढं शक्तिशाली नसलं तरी राजघराणं होतं, त्यांना जपणारं होतं. मग इतरांकडून अवहेलना सहन करत त्या इथे का राहिल्या? उर्मिला या विचाराने अस्वस्थ झाली. दुसऱ्या दिवशी सुमित्रा माँना मंदिरात नेऊन आणल्यावर उर्मिला कैकेयी माँच्या प्रासादाकडे वळली. त्याआधी काही वेळा ती तिथे आली होती. तेव्हा बरीच माणसं सोबत असायची. ती स्वतः नववधू होती. मान वर करून तिने फारसं पाहिलंच नव्हतं. रामाला वनवासात धाडण्याच्या वेळी सगळेच धावत पळत याच प्रासादात आले होते. तो प्रसंगच असा होता की पंचेंद्रिय बधीर झाली होती. उर्मिला त्या प्रासादातल्या अभ्यागत कक्षापर्यंत आली. कैकेयी देशातल्या बर्फासारखी गोठलेली शांतता होती तिथे. तिने आतमध्ये आपण आल्याची सूचना द्यायला सांगितलं आणि ती निरीक्षण करू लागले. दशरथ महाराजांच्या 3ही राण्यांचे वाडे लांबी रुंदीला जवळपास सारखेच होते. प्रत्येकीच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब त्यात उमटलेलं होतं. कौसल्यामांचा प्रासाद एखाद्या पट्टराणीला शोभेल असा मोठ्या कलाकृती आणि देशोदेशीच्या दिमागदार वस्तूंनी आणि पुतळ्यांनी सजलेला होता. जिथे तिथे अयोध्येच्या वैभवाचं प्रतिबिंब पडावं अशी व्यवस्था केली होती. सजवलेल्या मंदिरात देव नसावा तसा तिला कौशल्या राणींचा महाल वाटायचा. सुमित्रा माँचा प्रासाद मंदिरासारखा शांत पवित्र वाटायचा. साधीशी सजावट, देवादिकांचे देखावे, शांत तेवणारे नंदादीप, नीटस पण अगदी साधा त्यांच्या स्वभावासारखा. कैकेयी राणींचा महाल प्रथमदर्शनी मनाला आकृष्ट करेल असा होता. अत्यंत कलात्मक आणि सुंदर. प्रासादाच्या आत जागोजागी फुलझाडं लावली होती. कैकेयी देशातले उंची लोकरीचे जाड गालिचे अंथरले होते. एकेका खिडकीची महिरप कोरीव कामानं सजली होती. भिंतींना उजळ रंग आणि खिडक्यांवर खुलून दिसणारे गडद रंगाचे रेशमी पडदे सोडले होते. कोपऱ्यांमध्ये सुंदर रत्नजडीत पुरुषभर उंचीच्या समया तेवत होत्या. छतांना घंट्या टांगल्या होत्या. इतक्यात तिला आपला पाय पाण्यात पडतोय काय असं वाटून ती थांबली. आरपार दिसणारी पारदर्शक फरशी आणि त्याखाली पाणी जमवून त्यात रंगीत मासे सोडले होते. उर्मिलेला गंमतच वाटली. आपण वरून चालतोय आणि पायाखाली आपल्याला स्पर्श न करता रंगीत मासे पायाच्या चाहुलीनं इकडून तिकडे सुळकन पळतायत. जमिनीवरच्या दिव्यांचा उजेड त्या पाण्यावरून आणि माशांच्या रंगावरून परावर्तित होत होता. उर्मिला हरखली. आधीच तिचं आणि रंगांचं गहिरं नातं होतं. रंगांचा आणि प्रकाशाचा खेळ बघत ती रमून गेली. इतक्यात सेविकेने तिला आत चालायला सांगितलं. आत जाताना भिंतीवरच्या रमणीय देखाव्यांची तिने नोंद घेतली. इतके दिवस या प्रासादाविषयी ती ऐकून होती, इतका निरखून मात्र ती पहिल्यांदा बघत होती. ती भीत आत शिरली.
कैकईमा त्यांच्या आसनावर बसल्या होत्या. एखादा सुंदर पांढरा शुभ्र धबधबा निसर्गरम्य हिरव्या डोंगरावरनं खाली झेप घेतो आणि त्याच्यावर इंद्रधनुष्य आपले सप्तरंग उधळतं, तशा त्या पांढऱ्या साडीत सुंदर दिसत होत्या. त्यांचा धारदार आवाज आणि त्यांची भरपूर उंची यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व भारदस्त होतं. सेवक सेविका सगळे त्यांना घाबरून असायचे. माणसाला फक्त नजरेच्या इशाऱ्यावर नाचवायचं कसब त्यांच्या ठायी होतं. उर्मिला पहिल्यांदा या घरात आली तेव्हा देखील ती त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वानं बावरली होती. त्यांचं वागणं बोलणं प्रेमळ असायचं, पण त्याला धार असायची. तिला तो प्रसंग आताही जसाच्या तसा आठवला. समोर मोठा बिलोरी आरसा होता. त्यात शुभ्र वस्त्रधारी अत्यंत रूपमान स्फटिकासारख्या गोऱ्यापान तेजस्वी राणीचं प्रतिबिंब पडलं होतं. त्या खूप उंच आणि सडपातळ होत्या. धारदार नाक, हिरवे डोळे, पातळ गुलाबी ओठ, सोनेरी केस. तिने काही पहिल्यांदा मानणं बघितलं नव्हतं, तरी तिने त्यांच्या सौंदर्याची पुन्हा एकदा मनोमन प्रशंसा केली. खूपच सुंदर. दशरथ पिताजी उगीच नसतील खोळावले, तिच्या मनात आलं. कैकई राणींना लोकांच्या अशा भारल्यासारखं बघण्याची सवय असल्यासारखी त्यांनी मान हलवली. उर्मिलेनं स्वतःला सावरलं. समोर त्यांचं प्रतिबिंब होतं. कैकईमा उजव्या भिंतीकडे होत्या. कुलवधू उर्मिले, ये, बस. तोच गोड आणि मादक आवाज. मादक. उर्मिलेला योग्य शब्द सापडला होता. मादक. मादक होत्या त्या. उर्मिलेनं वाकून त्यांना चरणस्पर्श केला. औक्षवंत हो, सदा सौभाग्यवती भव. आज खूप दिवसांनी मला सेवकांव्यतिरिक्त कुटुंबातली व्यक्ती दिसली. पुन्हा तोच मधुर मादक आवाज. मी बरेच दिवस येईन म्हणत होते, उसंतच नाही मिळाली. उर्मिलेचा स्वर खिन्न होता. मला ठाऊक आहे त्याचं कारण. मी अजून कुठल्या रीतीनं सर्वांची क्षमा मागावी या विचारात आहे. कौशल्या दिदी कशा आहेत? आणि माझी सुमित्रा? त्यांच्या हिरव्या डोळ्यात पाणी उचंबळलं. ठीक आहेत. चांदीच्या पात्रात झाकून आणलेला पदार्थ उर्मिलेनं त्यांच्यासमोर धरला. काय आहे? करंभ? नाही, मखाण्याचं पायस. मैथिलीकडची पद्धत. असू देत. स्वामी गेल्यापासनं मी गोड खायचं सोडलंय. उर्मिलेनं चमकून मान वर करून थेट त्यांच्या चमकदार हिरव्या डोळ्यात बघितलं. हो अगं, महाराजांना मिष्टान्न फार आवडायचं. श्राद्धाच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीसाठी 1 वर्ष एका पदार्थाचा त्याग करायचा असतो. पिंडावर दर्भ आणि काळे तीळ वाहताना आपला संकल्प सांगायचा असतो. मला चित्रकूटावर कोणीच विचारलं नव्हतं. मग मी मनातच संकल्प केला. स्वामींना आवडणाऱ्या मिष्टान्नांचा मी त्याग केलाय 1 वर्षासाठी. आणि निरपराध पुत्राला वनवासात पाठवलं म्हणून नेहमीसाठी. भावूक झाल्या होत्या. उर्मिलेचं काळीज हललं. एखाद्या व्यक्तीला पश्चात्ताप झाला असेल तर त्यानं प्रायश्चित्तच घेतलं पाहिजे हे आवश्यक नाही. त्याच्या अंतर्यामी होणाऱ्या बदलांचं स्वागत केलं पाहिजे. त्याला समजून घेतलं पाहिजे. त्याला स्वीकारून जीवनाच्या प्रवाहात आणणं, त्याला नवी संधी देणं हे सुज्ञांचं लक्षण आहे. उर्मिलेच्या कानात विदुषी मैत्रेयींनी मिथिलेच्या सभेत केलेलं विवेचन गुंजत होतं. आपण भोजन कक्षात येत जा. पाकशाळेत आपल्या हातून खूप पदार्थ शिकायचे. कोणाला? तुला? त्यांनी रोखून पाहत विचारलं. नाही,
श्रुतकीर्तीला. उर्मिला चोरी पकडली गेल्यासारखी खजील झाली. त्या हसल्या. उर्मिला संभाषण पुढे चालवायचं म्हणून काहीतरी बोलत होती हे दोघींच्याही लक्षात आलं होतं. आता अधिक लपवालपवी न करता उर्मिलेनं थेट मुद्द्याला हात घातला. मा, झालं गेलं सरयू समर्पण असं मानून आपण नवी सुरुवात करावी असं मला वाटतंय. उर्मिला एका दमात बोलून गेली. त्यानं माझी पापं धुतली जातील. मा, जे झालं ते का झालं, कसं झालं हे मी विचारणार नाही, पण पुढे हे कधीच कोणाच्याच वाट्याला येऊ नये असं मात्र वाटतं. तुला नसेल विचारायचं, पण मला सांगायचं आहे. बहू, मला कोणाजवळ तरी माझं मन मोकळं करायचं आहे. उर्मिला बघतच राहिली आणि काळाचा एक पट तिच्या नजरेसमोर उलगडायला लागला. कैकई मा सांगू लागल्या, कैकई देशाचा राजा अश्वपती हे माझे तात. राजा अश्वपती खूप पराक्रमी म्हणून प्रसिद्ध होते. डोंगराळ भागात युद्धकलेत त्यांचा हात कोणी धरू शकत नसे. राजा अश्वपती रानात शिकारीला जायचे. घोड्यांची पारख करणं, त्यांना शिक्षण देणं ही एक कला असते. पिताजींना जन्मजात अश्वच काय, पण सगळे प्राणी वश होते. प्राण्यात राहून त्यांना पशुपक्ष्यांची, अश्वांची भाषा अवगत झालेली होती. प्राण्यांना निसर्गातले संकेत माणसाच्या आधी मिळतात. पिताजींना ते समजायला लागल्यामुळे त्यांना निसर्गातली मोठी रहस्य, अरण्यातले गुप्त मार्ग, इतर देशातले गुप्तहेर येता जाता काय बोलायचे हे सगळं कळायला लागलं. परंतु ही विद्या दुसऱ्या कोणाला मिळाली तर त्यांची विद्या जाईल असा त्यांना शाप होता, म्हणून ते सावध असत. मग माझ्या मातेला ही भाषा हळूहळू त्यांच्याबरोबर राहून राहून कळायला लागली. तिने त्यांना एकदा रानातल्या पक्ष्यानं सांगितलेली एक गोष्ट विचारली. पत्नीला परवानगी नसताना तिने ही विद्या चोरून आत्मसात केली आहे याचा राग येऊन त्यांनी माझ्या मातेचा त्याग केला. माझे भाऊ आणि मी पोरके झालो. त्यावेळी मी अगदी लहान होते. पिताजींनी मला मंथरा नावाच्या दासीकडे सुपूर्द केलं. मंथरेनं माझा खूप छान सांभाळ केला. पिताजी आणि युधाजित भ्राता माझं युद्ध शिक्षण, रथसारथ्य शिक्षण नीट होतंय ना यासाठी दक्ष असायचे. मंथरेनं मला पाककौशल्य निपुण केलं. राजघराण्याचे रीतिरिवाज, राजकन्या म्हणून जबाबदारी, रीतीभाती याचं तिने मला ज्ञान दिलं. दासी असूनही तिने आईची कमतरता मला कधीच जाणवू दिली नाही. मात्र असं करता करता माझ्या बाबतीत ती खूप हळवी झाली. थोडा अधिकार दाखवायला लागली. मी तारुण्यात पदार्पण केलं आणि कैकेवर अयोध्येचे चक्रवर्ती सम्राट राजा दशरथ यांनी आक्रमण केलं. युद्धासाठी आलेले दशरथ यांनी आमचा काही प्रदेश जिंकून घेतला. राजा दशरथ फार पराक्रमी होते. आमचं राज्य आता ते गिळंकृत करतील अशी माझ्या पिताजींना भीती वाटली. मग त्यांनी तहाची बोलणी सुरू केली. राजा दशरथ एक दिवशी मला विपाशा नदीच्या काठी भेटले. त्यांच्या पराक्रमानं मी दिपून गेले होते. माझ्यापेक्षा दुप्पट वयाच्या राजाला मी मनोमन वरलं होतं. त्यांच्या डोळ्यात माझ्याविषयीचं आकर्षण स्पष्ट दिसत होतं मला. राजा दशरथांनी पिताजींपुढे प्रस्ताव ठेवला की मी तुमच्या राज्याचा लहानसाही भाग घेणार नाही. राज्य तुमचंच राहील. मात्र तुमची कन्या माझ्या मनात भरली आहे. तिला राणी करून घ्यावं असं माझ्या मनात आहे. माझा नजरेनं दिलेला होकार युधाजित दादांनी पाहिला होता. राजा अश्वपतींना ही सोयरीक फारशी मान्य नव्हती. त्यांना माझ्यासाठी पराक्रमी पण तरुण सुस्वरूप राजा हवा होता. दशरथ चक्रवर्ती सम्राट होते, पण त्यांच्या आणि माझ्या वयात असलेलं अंतर पिताजींना मान्य नव्हतं. शिवाय त्यांना एक पत्नी होती, एक कन्या होती. त्यांची राणी एका मोठ्या राजघराण्यातली आहे. सोबत गाडे भरभरून सुवर्ण आणि खूप द्रव्य घेऊन आली आहे.
तिच्या घराण्यातली भूमी आता कोसलचा भाग आहे. तिचे आप्त तिच्या सभोवती आहेत. राजघराण्यात यज्ञ, पूजा, राजसभा या सर्व ठिकाणी राजाच्या पट्टमहिषीला अग्रस्थान मिळतं, हेही पिताजींना ठाऊक होतं. अशा सवतीकडनं मला त्रास होऊ शकतो यांनी ते व्यथित झाले. मात्र राजा दशरथांना दुखावूनही चालणार नव्हतं. शिवाय मी सुद्धा त्यांना मनोमन वरलं होतं. म्हणून राजा अश्वपतींनी त्यांच्यासमोर माझ्या अयोध्येतल्या सुरक्षिततेसाठी अट ठेवली की राजन, हा विवाह झाला तर माझ्या कन्येच्या पोटी येणारा पहिला पुत्र अयोध्येच्या गादीवर बसेल. ही अट मान्य असेल तरच कैकेयी तुमच्याशी विवाह करेल. आणि दशरथ राजांनी आनंदाने ती अट मान्य केली. मी अयोध्येत आले. माझ्यासोबत मंथरा पाठराखीण माझी काळजी वाहू म्हणून आली. मी पहाडी मुक्त वातावरणात वाढलेली असल्यानं इतरांपेक्षा वेगळी होते. माझी भाषा, माझे रीतिरिवाज, माझा पेहराव वेगळा होता. माझ्या परदेशी असण्याला आणि दिसण्याला राजपरिवारातल्या व्यक्तींचा छुपा विरोध असलेला मला जाणवत होता. त्यातून मी कौशल्या राणींसारखी माहेरची संपत्ती घेऊन आलेली नव्हते. मी तेव्हाच ठरवलं की पतीला आपल्या अधीन ठेवलं तरच मी इतरांना पुरून उरेन. मंथरेचंही तेच मत होतं. माझ्यावर टीका होऊ नये, मला डावललं जाऊ नये म्हणून मी दक्ष असायचे. मी शूर होते, तरुण होते, पती माझ्यावर लुब्ध झालेले होते. महाराज दशरथ माझ्याच महालात असायचे. मी त्यांची आवडती राणी झाले होते आणि ते पद कायम राखण्यासाठी मी प्रयत्नशीलही असायचे. पाकशाळा असो, शयनकक्षा असो की युद्धभूमी, मी सगळीकडचे डावपेच खेळण्यात पारंगत झाले. माझ्या मनातल्या असुरक्षिततेवर मात करण्यासाठी मी दशरथ महाराजांची गरज बनले. स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी युद्धातही महाराजांबरोबर जायचे. एकदा महाराज दशरथांचं 100 सुराशी युद्ध होतं. मी रथाचं सारथ्य करत होते. महाराज 100 सुरावर निकरानं बाणांचा मारा करत होते. विजयश्री अंतिम टप्प्यात होती आणि आमच्या रथाच्या चाकाचा मध्य तुटला. आता रथचक्राचे आरे कुठल्याही क्षणी तुटून रथ थांबला असता. दुर्वास मुनींची सेवा केल्यानं, त्यांच्या आशीर्वादानं माझ्या हातांमध्ये वज्रासमान शक्ती होती. मी प्रसंगावधान राखलं आणि रथचक्राच्या मध्यात माझा हात घातला. माझ्या हातातल्या शक्तीमुळे रथ चालू ठेवला आणि तो युद्धभूमीपासून दूर नेला. ते युद्ध आम्ही माझ्या प्रसंगावधानानं जिंकलो. महाराजांचा जीव वाचला. मग याबद्दल स्वामींनी मला 2 वर माग म्हणून सांगितलं. हे वर म्हणजे माझ्यासाठी 2 पारितोषिकं होती. एक त्यांचा जीव वाचवला म्हणून आणि दुसरं चक्र नाभीत घातलेल्या माझ्या हाताची करंगळी तुटली म्हणून. एवढं दुःख सहन करून मी एका योद्ध्यासारखे लढले म्हणून महाराजांनी माझं खूप कौतुक केलं. तेव्हा मी विनयानं त्यांना म्हटलं, आपले प्राणरक्षण करणं आणि आपली बाजू राखणं हे सारथी म्हणून आणि पत्नी म्हणून माझं कर्तव्य नव्हतं का? मला काय नको, राहू द्यात ते वर. मला काही हवं असेल तर मी नंतर मागून घेईन. हे सगळं मी नंतर विसरूनही गेले होते. पुढे आम्हाला पुत्रकामेष्टी यज्ञ करून 4 पुत्र झाले. कौसल्येचा राम, माझा भरत आणि सुमित्रेचे लक्ष्मण शत्रुघ्न. राम ज्येष्ठ पुत्र होता. तो अतिशय शांत, गुणी, सुस्वभावी होता, पराक्रमीही तितकाच. आमचा आणि सगळ्या अयोध्येचा तो लाडका होता. भरतावर राजा अश्वपतींचा फार जीव होता. भरत आणि शत्रुघ्न विद्याभ्यास झाला की आजोळी जात. कधीकधी यायला तयार नसले तर तिथेच त्यांचा विद्याभ्यास आणि शस्त्रशिक्षण सुरू होई. भरताचं रूप कैकेयी वंशावर गेलं होतं. त्यातून भरत लहानपणी जास्त वेळ कैकेयी देशी राहिला. त्यामुळे अयोध्येच्या जनतेला तो नेहमी परदेशीच वाटला. राम अयोध्येत राहिला असल्यानं त्याचा पराक्रम अयोध्यावासी, मंत्रीगण आणि ऋषीगणांना ज्ञात होता. प्रजाजनांचंही रामावर प्रेम होतं.
साहजिकच अयोध्येचा उत्तराधिकारी म्हणून जनमताचा कौल रामाच्या बाजूला झुकला. दशरथ महाराजांनी त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार हा विषय परिवारात कधीच छेडला नाही. रामाच्या राज्याभिषेकाच्या आदल्या रात्री माझ्या दालनात असूनही मला त्यांनी लोकपरिषदेची आणि जनमताच्या कौलाची कल्पनाच दिली नाही. भरत आणि शत्रुघ्न राज्यात नाहीत तरीही महाराजांनी रामाच्या राज्याभिषेकाची सिद्धता केली म्हणून मंथरेच्या मनात संशयाची पालचूक चुकली. मंथरा माझ्या विवाहानंतर माझी काळजी घ्यायला अयोध्येत आली होती. फटकळ स्वभावामुळे फारशी कोणाला न आवडणारी मंथरा माझं मात्र हित पाहत असे. तिची शिकवणच होती की आपली गरज एवढी निर्माण करायला हवी की गरजवंत कायम अधीन राहायला पाहिजे. माझा सुगरणपणा ही तिचीच देणगी. किंबहुना पतीचं मन जिंकण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो ही तिचीच शिकवण. 3 पत्नींच्या पतीला आपल्याशी बांधून ठेवण्याचं सगळं कसब तिनेच मला शिकवलं. भरताच्या अनुपस्थितीत होणारा रामाचा राज्याभिषेक मंथरेला खटकला. तिने मला ही शंका बोलून दाखवली आणि संशयाचा कली माझ्या मनात शिरला. आतापर्यंत महाराजांनी कुठलेही निर्णय स्त्रियांना सांगून कधीच घेतले नव्हते, पण हा निर्णय मोठा होता. मला त्यांचा हेतू स्वच्छ वाटला नाही. मंथरेने मला या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी प्रवृत्त केलं. मान्य आहे, जे झालं ते फार वाईट झालं, पण त्याला मी एकटी दोषी नाही आहे. राजा अश्वपतींना दिलेलं वचन महाराज आणि मी दोघेही विसरून गेलो होतो. त्या वचनाची आणि ते राहून गेलेले वर मागण्याची आठवण मंथरेने मला करून दिली आणि मी महाराजांकडे ते 2 वर मागितले. कैकेयी राणींनी खोल उसासा सोडला. महाराजांची पहिली चूक, विचार न करता म्हण किंवा माझ्या मोहानं म्हण, कैकेयीचा पुत्र राजा होईल असं माझ्या पिताजींना वचन दिलं. आणि दुसरी चूक, भरत शत्रुघ्न इथे नसताना परिवारात कोणाशीही न बोलता रामाचा राज्याभिषेक गुपचूप ठरवला. मी डावलली गेले होते. पराभवाची मला अजिबात सवय नव्हती. मी अपमानित झाले होते. म्हणून मी महाराजांना राज्याभिषेकाच्या विधीतून बोलवून घेऊन जाब विचारला. त्यावर महाराज म्हणाले की राजा अश्वपतींना त्यांनी भावनेच्या भरात वचन दिलं होतं. माझ्या प्राप्तीसाठी ते वचन दिलं गेलं होतं, ज्याचा त्यांना विसर पडला. रघुकुळाची रीत, दिलेला शब्द, रामावरच्या प्रेमासाठी महाराज विसरले. आता ते रामाशिवाय कोणाचाही विचार सिंहासनासाठी करू शकत नव्हते. म्हणून मी प्रतिशोध घ्यायचं ठरवलं आणि माझ्या लाडक्या रामाला वनवासात धाडलं. मात्र या समस्येवर चर्चा करून तोडगा काढता येऊ शकला असता हे मी लक्षात घेतलं नाही. मी मंथरेनं आणलेल्या संशयाच्या वावटळीत सापडले आणि माझे पती आणि पुत्र सगळ्यांना गमावून बसले. या घराण्यावरच मी कलंक ठरले. पश्चात्तापाचे कढत अश्रू त्यांच्या निळसर हिरव्या डोळ्यातून गालांवर ओघळत होते. पण खरं सांगते, लक्ष्मण आणि सीता देखील वनवासासाठी निघतील याची मी कल्पनाच केली नव्हती. राम पराक्रमी आहे. तो वनात कसाही राहील. तिथे तो नवीन राज्य वसवेल असं मला वाटलं होतं. पण झालं भलतंच. निरागस सीता वनवासाला गेली. तुझा लक्ष्मण तुला सोडून गेला. हे मी खरंच योजलं नव्हतं बहू. आपणच केलेल्या प्रतारणेच्या गर्तेत महाराज खोल फेकले गेले. राम निर्विवाद त्यांचा लाडका होता. त्याचा विरह त्यांना सहन झाला नाही. ते आपल्याला सोडून गेले आणि ह्या सगळ्याचा बोल मला लागला. माझा भरत मला वैरीण म्हणाला. तरीही माझा वर मी मागे घ्यायला तयार होते. झालेल्या चुकीबद्दल मी प्रायश्चित्त घ्यायला सुद्धा तयार आहे. पण सगळ्यांनी जणू काही मला वाळीतच टाकलंय. कैकेयीच्या बोलण्यात खरेपणा होता. खरंच महाराज दशरथांनी राजा अश्वपतींना दिलेल्या वचनाची कहाणी जगाला ठाऊक नव्हती.
अयोध्येत आणि भारतवर्षात कैकईमा कायमच्या खलनायिका झाल्या होत्या. येणाऱ्या पिढीमध्ये जन्मणाऱ्या कन्येचं नाव कुणी कैकई ठेवेल का हो? उर्मिलेचं अंग शहारलं. पुत्री उर्मिले, मी मान्य करते, मला क्षणिक मोह झाला. माझ्या पुत्रासाठी मला राज्याचा मोह झाला. कौशल्या दिदींना नव्हता का पट्टराणी पदाचा मोह? खुद्द राजांना नव्हता का पडला माझा मोह? या मोहापासून मुक्त असं कोणी आहे का? कुठल्या मातेला आपल्या पुत्राचं भविष्य सुरक्षित करावंसं वाटत नाही ग. पण खरंच सांगते, सीतेला आणि लक्ष्मणाला मी नाही धाडलं वनात. तुझ्या संसाराची उमेदीची वर्ष मी वेराण केली आहेत. या चुकीसाठी मी एकटं राहून स्वतःला शिक्षा करून घेतली आहे. अजून काय प्रायश्चित्त घेऊ मी? पश्चात्तापाच्या आगीत जळत राहण्यापेक्षा मला मरण द्या. त्यांच्या डोळ्यातनं अश्रू टपटपत होते. मा कोण चूक कोण बरोबर हे मी नाही ठरवू शकत, पण मी इतकं जाणते की प्रत्येक चुकीला क्षमा असते. प्रत्येक माणसात एक चांगली आणि एक वाईट बाजू असते. माणसाचं वागणं चांगलं का वाईट हे त्या त्या वेळच्या परिस्थितीवर आणि त्यातून येणाऱ्या परिणामांवर अवलंबून असतं. आपण एक परिवार आहोत. आपणच एकमेकांना समजून घ्यायला हवं ना. उर्मिला मनापासनं बोलत होती. आपण पूर्वीसारखंच आपलं स्थान परत घ्यावं अशी विनंती करायला मी आली आहे. आपण युद्धभूमीवर लढलेल्या वीरांगना आहात. आपल्या युद्धनीतीचा अनुभवांचा अयोध्येला लाभ होऊ दे. चला मा, मी आपल्याला न्यायला आली आहे. प्रथम आढेवेढे घेणाऱ्या कैकईमांना उर्मिला सन्मानपूर्वक घ्यायला गेली. सुमित्रामांनी मोठ्या मनानं कैकईमांना क्षमा केली होती. कौशल्यामांनी क्षमा केली नसावी, पण त्या काही बोलल्या नाहीत. काही वादळं शांत व्हायला वेळ घेतात. कैकईमा कोणाशीही दृष्टी भिडवत नव्हत्या. त्यांची मान झुकलेली होती. विशेष संभाषण होत नव्हतं. परंतु त्या दिवशी दशरथ महाराजांच्या निधनानंतर पहिल्यांदाच त्यांच्या 3 राण्या एका भोजनघरात जेवल्या. हळूहळू गोष्टी स्थिरस्थावर होत होत्या. कलुषित मनं पूर्ण स्वच्छ झाली नव्हती, तरी बराचसा गाळ खाली बसून निवळशंख पाणी वर येत होतं. श्रोते हो, स्मिता दातार लिखित अयोध्येची उर्मिला या कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.